बापूजी डावरे विपक्ष कालभैरव कोपर, दोन दिग्गज टीम्स हे रणनीतील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चांगली फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी. ए बी आणि सी डी अशा पद्धतीने मॅचेस पुढच्या खेळवल्या जातील. त्यामुळं ज्या मॅचला आम्ही इथे अनाउन्समेंट करतोय त्यांनी रजत तयारीत राहायचं आहे. हॅलो, चालेल. येस, विनंती करतो आपण चालूमध्ये जरूर सन्मान जरूर करणार आहोत. ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य केले त्यांचाही महत्त्वाचा दिवस असणार आहे. तर मानस मनोरे 4 दिवसासाठी एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मानस मानस विनंती असेल आपला पहिला सन्मान स्वीकारायचा आहे. मानस मानस मनोरे कुठे असाल तर या. मानस मनोरे असू दे, नंतर आल्यानंतर घेऊ. बाकी कोण आहेत या. मॅच कडे जरूर वळणार आहोत. मानस मनोरे आपला सन्मान स्वीकारायचा आहे कारण नंतर खूप महत्वाचं. येस, मॅच कडे बोलूया. पंचांचा ऑफिशियल कॉल. मॅच ऑन आहे मैदानावरती. एका बाजूला बघतोय 3 षटकांचा खेळ. या 3 षटकांच्या खेळामध्ये किती धावसंख्येचा मौली जाईल आणि किती धावसंख्या इथे मात्र 3 षटकांमध्ये नंतर उद्ध्वस्त केली जाईल. एका बाजूला बघतोय आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. प्रतीश आणि प्रतिकेश ही आघाडीची जोडी मैदानावरती आहे. पहिला चेंडू, अफलातून चेंडू, स्विंग आणि मिस, गतीचा वापर आणि इथे मात्र टायमिंग मात्र काही इथं प्रॉपर होताना पाहत दिसत नाहीये. प्रतीश स्ट्रायकिंगला आहे, ज्यांनी चांगली खेळी आज खरं तर आजच्या रजनीमध्ये केली आहे. प्रतिकेश सुद्धा खूप चांगला खेळाडू आहे. गोलंदाज क्रमांक 1 सनी इथे वापरला जातोय. सनीची भेदक गोलंदाजी, वेगाचा वापर, वेग ही त्याची ओळख आहे. आज वेगावरती गोलंदाजी करतोय. अप्रतिम 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 फॉलो करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे अपेक्षेच्या नजरेने पाहिलं जातोय परंतु नाहीये. डॉट चेंडू आलाय. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. ही सनीची खासियत आहे. वेगावरती स्वार होऊन आज गोलंदाजी करतोय. खरं तर अशा रजनीमध्ये थंडी आम्हाला वाजतोय परंतु चेंडू तिथं वेगवान फेकतोय. आज अक्षरशः आग पेटवण्याचा प्रयत्न करतोय. समोर आहे प्रतीश. फुल टॉस चेंडू होता समोरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्र चांगलं निवडलंय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आला होता. 1 धाव आली आहे. श्री गणेशा जरूर झालाय. तिसऱ्या चेंडूवरती कौतुक असेल. 3 षटकांचा खेळ आहे. या प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक डॉट चेंडूला खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती जरी तुम्हाला विकेट मिळाली नाही तरी सुद्धा डॉट चेंडू अतिशय महत्वाचा आहे. अतिशय महत्वाचा आणि किफायती आहे. यावेळेस मात्र बघतोय प्रतिकेश यावेळेस स्ट्रायकिंग एंडला गेलाय. या प्रतिकेशने दिव संघाबरोबर ती अफलातून फलंदाजी केली होती. येस, या पुढील होणारा सामना जरूर विकेट यावेळेस जावं लागेल माघारी. प्रतिकेशला जावं लागणार आहे माघारी. आल्या पावली गोल्डन डकचा शिकार ठरलाय. येस, थोडंसं बदल झालाय बघा. सिद्धिविनायक फणस डोंगरी विपक्ष वागरेश्वर पिरकोन या 2 दिग्गज टीम मध्ये ही मॅच होणार आहे. त्यामुळं जसं पहिलं सत्र समाप्त होईल तसं दोन्ही कर्णधाराने लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. सिद्धिविनायक फणस डोंगरी विपक्ष वागरेश्वर पिरकोन हाही सामना 3 षटकांचा असणार आहे. तर इथे मात्र पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. हताश निराश कारण प्रतिकेशवर खूप सारी दारोमदार होती. त्याच्यावरती थोडासा विश्वास होता कारण मागच्या मॅचमध्ये त्यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. असं काहीसं घडेल असं वाटलं नव्हतं परंतु स्वस्त्यात मात्र बाद झालाय. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल सनीचं कारण पहिले चेंडू 2 चेंडू निर्धाव फेकले. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. नंतर मात्र माघारी, विकेट माघारी. समोर कोण आहे यावेळेस फलंदाज? विक्रांत. अजून एक दर्जेदार चेंडू, वेगवान चेंडू,
वेगवान चेंडू, वेग वेग आणि वेग वेग ही याची ओळख आहे. सनीची ओळख आहे. एक सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे. मनोमनी इरादे पक्के करून आज मैदानावरती उतरलाय आणि काय आपल्या संघासाठी काय चांगला खेळ करतोय. खेळ नाही तर प्रेक्षकांचंही मन जिंकतोय. आज संध्याकाळच्या या रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा अप्रतिम फलंदाजी. कारण ज्या अगोदरच्या मॅचमध्ये कोपर संघाने जेव्हा फलंदाजी केली होती, अक्षरशः पिसं काढली होती दिव संघाची, परंतु इथे मात्र बांधून ठेवलंय सनीने. फुल टॉस चेंडू होता, गती परिवर्तन, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये असं हे क्षेत्र निवडलंय, जिथून मात्र चेंडू धराय फलार. मिळतील धावा 4. षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये सनीच्या शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. चौकारानंतर धावफलकावरती धावा अक्षरशः 5 या धावसंख्येचा आकार घेतोय. एक छोटी धावसंख्या आहे. लो स्कोरिंग मॅच कदाचित होऊ शकेल, परंतु याही मॅचला मजा येणार आहे. कारण आता मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी या दोघांमध्ये थोडंसं पूरक समीकरण होताना पाहतोय. किंवा गोलंदाजाचं वर्चस्व तर किंवा फलंदाजाचं वर्चस्व. सनीने आपल्या गोलंदाजांनी दाखवले आहे की आज आमचं गोलंदाजीचं वर्चस्व आहे. परंतु येणारे 2 षटक कसे असणार आहेत ते कोपर संघासाठी. कालभैरव कोपर संघ आज मात्र मैदानावरती चांगली खेळी करताना प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या खेळाडूने. परंतु आता मात्र काय होणार आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. इनॅट नंबर 2 निलेशने आज गोलंदाजी चांगली केली आहे. परंतु समोर मात्र आता कोपर संघ आहे. त्याला कानमंत्र जरूर दिला जातोय, सांगितलं जातोय, सल्ला दिला जातोय. सल्लागारी खूप महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये. परंतु सल्ला काय दिलाय ते नक्कीच पाहूया. कारण यष्टीरक्षक हा नेहमीच गोलंदाजाचा आरसा समजला जातो आणि आज मात्र यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा खूप चांगली राहिली आहे. अप्रतिम सूर मात्र पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. समोर आहे निलेश. क्षेत्ररक्षणामध्ये झाले बदल. वाईडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग रिजन आहे आणि शॉर्ट लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. आपण नंतर बघतोय लेग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कर वाईडिश लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे. यावेळेस मात्र चेंडू नकारात्मक इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर घोषित केला आहे. 1 धाव अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती येईल. 6 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. षटकाला झाली सुरुवात. इथून मात्र वाईट चेंडूने आणि 6 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. निलेशला गोलंदाजीचं थोडंसं नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार आहे. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय की का, परंतु नाहीये. वाईट चेंडू आहे. लगातारचे 2 चेंडू वाईट आहेत. कारण इथे मात्र सूर सापडत नाहीये. परंतु सूर महत्वाचा असतो. पेटीवरती बसलेल्या संगीतकाराला सुद्धा सूर जमवण्यासाठी सारेगमचे असे सगळे सूर वाजवावे लागतात, तेव्हा तो मात्र सुरामध्ये येतो. परंतु गोलंदाजाला मात्र आपलं सूर गवसावा लागणार आहे. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय. क्षेत्र आहे. षटकार ठोकलाय षटकार. चौकार आलाय. चौकाराच्या साऱ्याने धावसंख्या पुढे सरसावेल. 11 धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रतीक्षा बॅट मधून आलाय चौकार. मागच्या मॅच मध्ये प्रतीशला मात्र काही करता आलं नव्हतं, परंतु आता संधी मिळालाय. त्या संधीचं सोनं करत असताना प्रतीश आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार ठोकलाय. षटकाची सुरुवात चौकाराने झाली आहे. 6 धावसंख्या खर्च केल्यात. निलेशला लय मध्ये यावं लागणार आहे, कारण प्रतीश मात्र फॉर्म मध्ये आहे. परंतु मिस टाइम झालाय. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, मात्र जमिनीला झाला दान. चेंडू जीवन दान मिळालंय. इथे मात्र प्रितेशला 2 धावा आल्या. धावफलकावरती 2 या धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. 13 धावसंख्या धावफलकावरती आहे. 13 आल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र या षटकामध्ये थोडंसं
फलंदाजाचं वर्चस्व प्राप्त होत असताना बघतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता. कार्पेट शॉटच्या साह्याने चेंडूला मिड विकेट रिझन मध्ये फेकलंय. सिंगलला केलंय, डबल मध्ये कन्वर्ट. या 2 धावा इथून मात्र स्कोअर बोर्डवरती ऍड केला जातील. 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरसावते. 15 आल्यात. 15ला 1 सध्याची परिस्थिती आहे. धावसंख्या येणं महत्वाचं असणार आहे. सिंगल डबल वरती इथे मात्र कॉन्स्टंट केला जातोय. त्यांना माहिती आहे की प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं कोपर संघाविरोधात परिस्थिती काय आली होती. 3 चेंडूंमध्ये बनवायच्या होत्या 12, परंतु अविनाशला स्वतःच्या गोलंदाजीवरती विश्वास होता. कारण याच अविनाशने अगोदरच्या मॅच मध्ये डॉट निर्धाव चेंडू फेकले होते. चेंडू मिस टाइम झालाय. सनी चेंडूच्या खाली, त्यांनी पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. यावेळेस मात्र आपल्याला पाहतोय प्रतीशचा माघारी जावं लागणार आहे. माघारी जावं लागणार आहे. प्रतीशने एक चौकार ठोकला होता, परंतु नंतर मात्र त्याला बांधून ठेवावं लागलं. धावफलकावरती आल्यात. यावेळेस मात्र बघतोय 15. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती किती धावसंख्या जमवली जातील. नवीन फलंदाजाला थोडंसं कानमंत्र देऊनच पुढे सरसावेल. कारण अविनाश अष्टपैलू खेळाडू आहे कोपर संघाचा. आव्या नवीन फलंदाज अविनाश दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला आहे. ड्रायव्हिंग सीटवर आहे तो. निलेश गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेचा चेंडू होता थोडासा स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. वाईट लाईनला सोडून जाते चेंडू आणि पंचांकडून येतोय वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या इथे मात्र गुणफलकावरती जोडली जाईल. 1 धाव आली आहे. 3 चेंडू वाईट फेकले. 16 धावसंख्या धावफलकावरती आहे या षटकामध्ये. यावेळेचा चेंडू होता. बॉटम हंचा बॅटचा वापर केलाय. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र वेट अँड वॉचचा वापर करून प्रहार केला चेंडूवरती. परंतु इथे काय घडलंय बघूया. पंचांचा बोट मात्र आकाशाला इथे मात्र आणि अविनाशला जावं लागेल माघारी. धावचीच्या स्वरूपामध्ये ही विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आणि अविनाश इज अ बॅक टू द डग आउट. शुभम आला आहे. समोर आहे. यावेळेस बघतोय शुभम. निलेशचा हा चेंडू शुभम साठी. अप्रतिम चेंडू आहे, परंतु चेंडू खाली मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आलाय, पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. आल्या पावली शुभमला जावं लागणार आहे माघारी. बॅक टू द डगआउट. गोल्डन डगचा स्वीकार ठरलाय. बॅक टू द डगआउट. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 4 मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना बघतोय आपण. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 17. 17 वरती मिळालेला हा खतरा आहे. 17 धावसंख्या आहे. शुभमची जागा भरून काढण्यासाठी समा लाईन लागली विकेटची, परंतु ही साखली तोडावी लागणार आहे. 17 धावसंख्या धावफलकावरती आलाय.
2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती लागले 17. स्ट्रायकिंग एंडला विक्रांत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. नाव आहे प्रशांत. प्रशांत चा हा चेंडू होता बॅटची इनर एज. इथं मात्र संपलाय खेळ यावेळेस मात्र विक्रांतला जावं लागेल माघारी. आता मात्र कोपर संघाची परिस्थिती काय झाली आहे? कोपर संघाची परिस्थिती काय झाली आहे? वारुलामध्ये ज्या पद्धतीनं आपण बघतोय मुंग्यांचं जाणं होतं तशा लाईन मध्ये मात्र आपल्याला जात असताना टीम कोपरचे हे सगळे खेळाडू पाहायला मिळतात. 17 धावसंख्या आहे. 17 वरती अक्षरशः मिळालेले हे 2 खतरे आहेत. आकाश नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानावरती. इन ॲट नंबर 7 वरती. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. 5 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. परंतु टोटल फायटिंग स्कोर पाहिला आपण तर 30 होणं गरजेचं आहे. 25 ही धावसंख्या खरं तर कोपर संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण कोपर संघाकडे विकेट टेकर गोलंदाजांचा भरणा आहे. त्याचं वर्चस्व त्यांनी आज मैदानावरती दाखवलंय. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या जमवेल कोण? नवीन फलंदाज आकाश आहे. आकाश हवाई मार्गाने प्रवेश करावा लागतील. फटके खेचावे लागतील. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर स्विंग झालाय. चेंडू डॉट आलाय. षटकारच 500 रुपयाचं पारितोषिक आहे धनंजय पाटील यांच्याकडून. बघूया. षटकार ठोका आणि मिलवा 500 रुपये. आजच्या रजनीतील तुमच्यासाठी आवश्यक असणारे गवई. वाईट चेंडू आलाय. एक धावफलकावरती जोडली जाईल. अतिरिक्त धावसंख्या खूप आली आहे कारण मागच्या ही ओव्हरमध्ये तब्बल 3 धावसंख्या अव्वंतर आली होती. तदनंतर आता ही अव्वंतर धावसंख्या खूप येतोय. कमबॅक जरूर पाहायला मिळाला. डावऱ्याच्या आता मात्र समस्त गोत्यामध्ये आता मात्र टाळ्यांचा वर्षाव होत असताना पाहतोय आपण. डावरा आणि कोपर हे गाव आजूबाजूचे गाव आहेत, मित्र गाव आहेत. हे एकमेकांमध्ये क्रिकेट अनेक वेळा खेळत असतात. त्यामुळे प्लस अँड मायनस पॉईंट जरूर प्रत्येकाला माहिती आहे. मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली स्वतः बॅक टू द बॉलर. परंतु तिथे मात्र चेंडू पकडतोय तोपर्यंत अगदी सिंगलच तिथे मात्र रोटेट केली जातोय. आणि विश्वास ठेवून मात्र समाने आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. येणारे अजून 2 चेंडू आहेत. परंतु या 2 चेंडूमध्ये हवाई सफर चेंडूला फेकला जाईल का? धावसंख्या अजून जमवली जाईल का? कारण धावफलकावरती फक्त 19 आहेत. यावेळेस मात्र सम आहे. समाला समाधानपूर्वक फलंदाजी करावी लागणार आहे. धावसंख्या मोठी जमावी लागणार आहे. पुढे सरसावलाय परंतु चेंडू मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल संपलाय समायाचा खेळ. आणि इथे मात्र गोल्डन डकचा स्वीकार. समा इज बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज दाखल झालाय. इन ॲट नंबर 8 सौदा करावा लागेल स्वतः बरोबर ती. कारण या षटकातील शेवटचा चेंडू बाकी होता. आल्या आपला रंग दाखवलाय. आणि 8व्या नंबरचा खेळाडू सौदागरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. षटकार ठोकलाय सौदागरने. सौदा जरूर केला स्वतःवरती.
सो प्लीज विनंती करतो, या धावफलकावरती धावा लागल्यात 25. येस, सौदागरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक तुमच्याकडे ठेवायचं आहे. सिद्धिविनायक फणस डोंगरी विपक्ष वागरेश्वर पिरकुंड. येस, धनंजय पाटील यांच्याकडून सौदागरसाठी 500 रुपये आलेत आणि सौदागर 500 रुपये घेऊन जायचं आहे. नंतर सिद्धिविनायक फणस डोंगरी विपक्ष वागरेश्वर पिरकुंड. चला या विनंती करतो नाणेफेकीसाठी. फणस डोंगरी कर्णधार विनंती असेल या. पिरकुंड वागरेश्वर पिरकुंड कुठे असाल तर या लगा. चला विनंती असेल. चला, एक कर्णधार इथं उपस्थित झालाय, दुसरा कर्णधार उपस्थित होणं गरजेचं आहे आणि वेळेत उपस्थित नाही राहिलं तर आपल्याला नियम माहिती आहे. स्कोरर संदीप भोईर सर यांना सुद्धा इथे हा सन्मान केला जाईल. सर, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या संदीप भोईर सर, चालता चालता हा सन्मान आहे कारण आपल्याला नंतर वेळ मिळणार नाहीये. सो विनंती करतो, या मंगल दादांना विनंती असेल की संदीप भोईर सर यांना इथे मात्र सन्मान करायचा आहे. 4 दिवसांचं त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. संदीप भोईर सर एक उत्कृष्ट गुणलेखक आमच्या समवेत 4 दिवस इथे उपस्थित राहिले होते आणि सरांचा सन्मान इथे केला जातोय. खरं तर हा सन्मान त्यांच्या कलेचा आहे कारण दिवसभर आज रात्रभरामध्ये त्यांचं गुणलेखन सुरू असतो आणि त्याचबरोबर ती एक अप्रतिम गुणलेखन आहे आणि आम्हाला सुद्धा खूप मदत होतोय त्यांची. सर, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज या ठिकाणी आपण ऐकलात आणि त्यांचाही देखील आज सन्मान केला जाईल. पेण तालुक्यातील मराठीचा एक बुलंद आवाज सुहासजी म्हात्रे सर आज आमच्या समवेत ॲज अ कॉमेंटेटरच्या भूमिकेत जोडले गेलेत. मी मुख्य आयोजक मंगलदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान आपल्या पवित्र शुभहस्ते करायचा आहे. त्यांची देखील आज आम्हाला चांगली साथ लाभलेली आहे. त्यांनी देखील आज चांगली साथ देऊन अतिशय उत्कृष्ट समालोचन या ठिकाणी केलं आणि मराठी भाषेवरती त्यांचं असलेलं प्रभुत्व अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. सुहासजी म्हात्रे सर, खूप चांगलं सहकार्य तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचा आभार. त्यानंतर लगेचच आमचे फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स यांचा देखील सन्मान केला जाईल. मी अंकितजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि या सन्मानाचा स्वीकार आपण आपल्या पवित्र शुभहस्ते या ठिकाणी स्वीकारायचं आहे. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स यांचं देखील कौतुक करायला पाहिजे कारण चांगली क्लिअरिटी त्याच्याच बरोबरीने चांगली क्वालिटी आणि रायगड ठाण्यामध्ये आज फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हचं नाव मोठं झालेलं आहे. 26 धावींची विजयासाठी गरज आहे. 2 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्यांचे यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्सने देखील आता फार मोठी उडान घेतलेली आणि त्यांच्या लाईव्ह इव्हेंटचं नाव देखील आता दमदार झालेलं आहे आणि त्यांचे प्रोप्रायटर अंकितजी पाटील आणि त्यांची टीम यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी केला. फणस डोंगरी संघाचा कर्णधार पेण फणस डोंगरी. चला कॅप्टन, लगेच या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक आता ओव्हर होत आहे आणि पेण फणस डोंगरी कॅप्टन वाढवा, नाही तर आयोजक सांगतायत जो पहिले आला मग त्याला विन दिला जाईल. तुमचा संघ बऱ्याच आधीपासून उपस्थित आहे. हॅलो, खरोखरच या नाईट टुर्नामेंटचा जवळजवळ 3 वर्षापासून मंगलजी पाटील यांचा ध्यास होता की नाईट टुर्नामेंट व्हावी. तो त्यांचा आज स्वप्न पूर्ण झालेला आहे. त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. तर मंगलजी पाटील यांचं स्वागत करतील 40+ अध्यक्ष सतीश दादा, कारण जवळजवळ 3 वर्षापासून त्यांचा ध्यास होता की नाईट टुर्नामेंट ठेवायची आहे आणि त्याचा ध्यास म्हणजे गोरक्षक चषक. फणस डोंगरी संघ, चला प्लीज सहकार्य करा मला. शेवटचा कॉल असेल आपल्याला, अन्यथा समोरच्या संघाला नाणेफेक जिंकली दिली जाईल.
देखिए शुरुआत की गई यहाँ से सेकेंड इनिंग की गोरक्षक ट्रॉफी 2024 अपने अंतिम पड़ाव के ऊपर यहाँ से पहुंचती हुई नजर आएगी। क्वार्टर फाइनल की मैच आज की रात में ग्रामीण 8 टीमें लड़ी थी जो 2 बच गई, उनके बीच ये मैच शुरू है। टीम डावरे के सामने टीम काड़ भैरव गोबर। टॉस किया जा रहा है सेमीफाइनल नंबर 1। टॉस को जीता टीम पेड़ फणस डोंगरी ने। बल्लेबाजी का फैसला उन्होंने वहां से जरूर किया है। ऑफ साइड के रीजन में लॉन्ग ऑफ में गेंद ट्रैवल जरूर की जाएगी। सिंगल रन यहां से आपको बनता हुआ दिखाई देगा। टीम डावरे 3 ओवर जीत के लिए 26 रनों की जरूरत। रोहन के साथ दर्शन, ये सलामी बल्लेबाजों की प्रारंभिक जोड़ी। विकास P1 की पहली ओवर को लेकर बतौर गेंदबाजी मार्ग पर आपको नजर आएंगे। हवा में गेंद को जरूर उड़ाया, फील्डर आएंगे गेंद के नीचे। द कैच इज टेकन, बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। चलिए भाई रवानगी लीजिए, बड़ा विकेट। विक्रांत गेंदबाजी मार्ग के ऊपर आएंगे। दर्शन को भेजा गया पवेलियन में वापस। गोल्डन डक के बने शिकार कप्तान गए हैं 0 के योगदान पर वापस। बड़ा झटका मिला टीम डावरी को और यहाँ से कौन सा खिलाड़ी वो झटके से उभरने वाली राहत के रन देगा, अब ये भी एक देखने लायक बात हो सकती है। P1 का ओवर 26। दर्शन अगर होते तो बहुत जल्द ये मैच का नतीजा हमें देखने को मिल सकता था, क्योंकि डावरे ने पहला मुकाबला 1.1 ओवर में जीता, उसके बाद मुकाबला 1.3 ओवर में उन्होंने जीता। लेकिन ये मुकाबला उतना आसान नहीं होगा, क्योंकि सामने है काल भैरव कोपर की एक और बढ़िया टीम। ऑफ स्टंप वाली लाइन, 6-7वें स्टंप पर गेंदबाजी हो रही है। रूम दिया बल्लेबाज को, लेकिन फायदा न उठा पाए। राइट हैंडेड बैटर, ऑफ साइड स्ट्रांग होना ऐसी गेंदों में आपकी बहुत ज़रूरी है। खेल को मेरिट के हिसाब से खेलना बहुत ज़रूरी है। ये गेंद जिस दिशा में आती है उस दिशा से खेलना जरूरी। अंपायर की तरफ देख रहे हैं, लेकिन कर्मों पे ध्यान दीजिए। भगवान तो आपका साथ तभी देंगे जब आप उठकर कोशिश करेंगे। लड़ने वाले का नाम हमेशा ऊंचा होता है। कुछ तो तोड़ इस गेंदबाजी का निकालना पड़ेगा। इस बार यॉर्कर लेंथ वाली गेंद सामने जरूर खेला। गेंद आएगी लॉन्ग ऑफ के रीजन में, एक सिंगल यहां से मिलता हुआ दिखाई देगा। और इसे सिंगल के साथ P1 का पहला ओवर जिसका खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर में रन बने 4, विकेट गया 1। आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 22 रनों की जरूरत। 12 बॉल रिमेनिंग, नीडेड 22 रन्स फॉर विन। रिक्वायर रन रेट इज नाउ अप टू 11.00, जो आपको जरूर देखने को मिलेगा। 12 में 22 बनाने हैं, 11 की रखनी है। प्रति ओवर में औसत विक्रांत ने शुरुआत कर दी है। शुरुआत तो अच्छी हुई है, लेकिन क्या अंत अच्छा होगा काल भैरव कोपर के लिए, ये देखना पड़ेगा इस मैच के अंदर। गोरक्षक ट्रॉफी जो इस मैच में जीतेगा वो सेकंड सेमीफाइनल में वागेश्वर पिरकोन के साथ खेलता हुआ
हमें जरूर दिखाई देगा। सेमीफाइनल नंबर 1 फणस डोंगरी के सामने रावे, टॉस को फणस डोंगरी। फणस डोंगरी और पिरकोन का मुकाबला है, टॉस वहां से हो चुका है। ऑन साइड पर जरूर खेला, क्रॉस बैटेड शॉट, मिड विकेट बाउंड्री पर गेंद ट्रैवल होती हुई जरूर दिखाई देगी। अच्छा उल्टे चलिए, 1 रन यहां से जरूर लिया जाएगा। टोटल आगे बढ़ेगा 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। आकाश गेंदबाजी मार के ऊपर आपको जरूर दिखाई देंगे। टीम की तरफ से दूसरा और नीचे पहला ओवर लेकर बतौर गेंदबाज बॉलिंग मार्क के ऊपर पेड़ विलेज एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। गेंदे बच्ची होंगी अब 11 और जीत के लिए यहाँ से अब भी जरूरत है 21 रनों की। 11 गेंदे 21 रनों की जरूरत। लेफ्ट हैंडेड बैटर रोहन का रोल इस मैच में बहुत ज्यादा इंपॉर्टेंट टीम डावरे के लिए होने वाला है। ऑफ स्टंप लाइन के काफी बाहर ये गेंद पिच होती हुई हमें नजर आएगी। अंपायर अपनी बाहों को खोलेंगे, बताएंगे कि ये वाइड गेंद है। कोशिश करनी पड़ेगी आज। दोनों टीमों ने अब तक तो खेल अच्छा किया है, लेकिन अब तक आपने क्या किया इससे कुछ फर्क नहीं पड़ता। इसके बाद आप क्या करेंगे इससे बहुत ज्यादा फर्क पड़ता है। दोनों टीमों के लिए डू और डाई सिचुएशन, करो या मरो की स्थिति हमें मैदान के ऊपर यहाँ से जरूर देखने को मिलेगी। अभी नहीं तो कभी नहीं। जो जीत का सपना देखा उसके लिए एफर्ट इसी मूवमेंट पर देना पड़ेगा। यॉर्कर लैन, कमाल की गेंदबाजी, घुटने टेकने पर मजबूर करने वाली, जगह पर खड़ा करने वाली ये गेंदबाजी हमें देखने को मिलेगी। सटीक लाइन एंड लेन गेंदबाजों को मजबूत करेंगी। बल्लेबाजों का काम तमाम होगा अगर ऐसी गेंदों की गणना बढ़ती जाएगी तो मैदान के अंदर। जर्सी नंबर 7 एक दूसरे का अब निभाना पड़ेगा, काम को बनाना पड़ेगा, काम को करके दिखाना पड़ेगा। सामने की तरफ इस बार स्ट्रोक को खेला, शॉट में नहीं था, प्रॉपर एलिवेशन, रनिंग कैच, कमाल का ये कैच रोहन को भेजेगा पवेलियन में वापस। दूसरा झटका। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आपको आते हुए दिखाई देंगे। आनंद ने भी जर्सी नंबर 7 यहाँ से वियर की है। क्वार्टर फाइनल की है मैच, रन काफी कम, विकेट गई है, हालत बद से बदतर हो रही है। इस बार उड़ाया जरूर, कोशिश की गई लेकिन गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। नतीजा आएगा 6 रनों का इशारा ऑन फील्ड अंपायर से आया। ये छक्का मुकाबले में वापसी दिलाता हुआ नजर आएगा बैटिंग करने वाली टीम डावरे के लिए। टोटल बनेगा 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब भी आने वाली गेंदे यहां से बची होंगी 8 और जरूरत है
14 रनों की, 8 गेंदे और 14 रनों की जरूरत। 8 बॉल 14 रन्स टू विन, ये सिचुएशन है मैच के अंदर। बड़े स्ट्रोक्स की जरूरत थी। आते आते आनंद ने आनंदमय माहौल बनाया टीम डावरे के खेमे में, और कमाल का हिट उनके बल्ले से आया। मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा, जो कोशिश करेगा उसको कामयाबी मिलेगी। आनंद ने खुश होने का मौका दिया, लेकिन क्या वो मौका एक और बार देंगे? बिल्कुल, इस बार भी गेंद गई है दर्शक दीर्घा में। इलाका तेरा, धमाका मेरा, बल्लेबाज का गाजा वाजा हो गया। आनंद भाई बिना ताज पहने राजा हो गया, एकदम राजाओं वाली ये बल्लेबाजी, खतरनाक ये बल्लेबाजी, आग उगलने वाली बल्लेबाजी, तोड़ फोड़ बल्लेबाजी, वाट लगाने वाली, मैच को नया मोड़ देने वाली ये बल्लेबाजी। आनंद 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 ये नाम का जप हो रहा है अब टीम डावरे के खेमे में, क्योंकि 7 गेंदे और जीत के लिए 8 रनों की जरूरत। सात गेंदे और जीत के लिए 8 रन की जरूरत। 7 गेंदे और 8 रन, ये गेंद बहुत इंपॉर्टेंट, यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी। अपील जोरदार की गई, लाउड अपील की गई, उत्साह दिखाई दे रहा है 11 खिलाड़ियों के अंदर। जोरदार अपील, लाउड अपील, डिस्कस किया जाएगा और फिर डिसीजन यहाँ से जरूर हम तक पहुंचाएंगे। एक रन यहाँ से आपको जरूर देखने को मिलेगा, बल्ले के सहारे वो एक रन लिया जाएगा। और इसी के साथ साथ सेकंड ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल बनेगा टीम डावरे का 26 का पीछा करते हुए 19 रन, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। 6 गेंदे और जीत के लिए 6 रनों की जरूरत। छह गेंदे और 6 रन, ये समीकरण आपको देखने को मिलेगा मैच के अंदर। आखिरी ओवर में 6 गेंद 6 रन, माफ कीजिए 7 रन, 6 गेंदे और 7 रन की जरूरत होगी मैच के अंदर। एक रन यहाँ से जरूर आखिरी गेंद पे आता हुआ हमें दिखाई दिया। 6 में 7, 6 गेंदे 7 रनों की जरूरत है। आखिरी ओवर को लेकर गेंदबाज आएंगे अविनाश, जिन्होंने पिछले मैच में बहुत ही बढ़िया ओवर डाला था, टीम को जिताने वाला ओवर डाला था। और वही अविनाश क्या इस मैच में भी बनेंगे हीरो? 6 गेंदे 7 रन, इस बार बड़ा हिट किया, हवाई फायर, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। अविनाश ने किया, बल्लेबाज का विनाश मिली है आखिरी ओवर में शुरुआती गेंद पर बड़ी विकेट।
5 गेंदे और 7 रनों की अब जरूरत मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी। अविनाश मैच विनर क्या बनेंगे, ये जो सवाल था उसमें उन्होंने शुरुआत तो अच्छी कर दी है, बड़ा विकेट मिला। 5 गेंदे 7 रनों की जरूरत, बल्लेबाजों को यहाँ से कोशिश करनी पड़ेगी। ये मजा है गोरक्षक ट्रॉफी का, ये दर्जा है गोरक्षक ट्रॉफी का, और ये लेवल है गोरक्षक ट्रॉफी का। ऐसा मजा आपको इसी ट्रॉफी में मिलेगा। 5 गेंदे 7 रन, नए बल्लेबाज सनसनी मचाने के लिए सनी आए हैं, लेकिन क्या सनी मचाएंगे सनसनी या विनाश करेंगे विनाश, मजा आएगा। गेंदबाज और बल्लेबाज का ये बैटल, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई, द बैटल बिटवीन टू बिग प्लेयर्स। इस बार कमाल की डिलीवरी, गेंद लगी जाकर सीधा बॉडी से, और यहाँ से बल्ले का किनारा भी वहां से लगा था, और एक रन मिलता हुआ हमें जरूर दिखाई देगा। 4 गेंदे 6 रनों की जरूरत, कमाल की गेंदबाजी, मोमेंटम को खींचा है यहाँ से गेंदबाज अविनाश ने, लेकिन बल्लेबाजों को कोशिशें करनी पड़ेंगी। हारा हूँ आज मैं, ये कितनी बार लोगों को बताएगा, आज उठकर कोशिश तो कर, एक दिन आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा, ये हम हमेशा बताते हैं। कोशिश करेंगे तो आगे बढ़ेंगे। 4 गेंदे 6 रन की जरूरत, हाई वोल्टेज ड्रामा, कांटे की टक्कर, रोमांचक ये मैच, मजा आएगा। नजरें मत हटाइए, क्योंकि नजर हटी तो दुर्घटना घट सकती है। 4 गेंदे 6 रन, 4 गेंदे 6, हवा में खेला, कमाल की फील्डिंग, क्या बात है। दूसरे की कोशिश, रन आउट के लिए अंपायर रिव्यू, अंपायर ने लिया DRS, डिसीजन रिव्यू सिस्टम। प्रीतम सर सॉफ्ट सिग्नल भी बताना है, सॉफ्ट सिग्नल वहां से नॉट आउट का आया है, लेकिन थर्ड अंपायर की तरफ मांग जरूर की है। चेक करेंगे विशाल पाटिल सर, रायगढ़ अंपायर एसोसिएशन के अध्यक्ष है विशाल पाटिल सर, और वो चेक करेंगे यहाँ से ये रन आउट है या नहीं, और फिर अब तक डिसीजन पहुंचाया जाएगा। थर्ड अंपायर ने बताया नॉट आउट, नॉट आउट का डिसीजन थर्ड अंपायर से भी आएगा, यानी ऑनफील्ड अंपायर भी राइट थे, उन्होंने भी सही डिसीजन दिया था। 2 रन यहाँ से मुकम्मल किए जाएंगे, टीम का टोटल आगे बढ़ेगा, स्कोर कार्ड के ऊपर रन बनेंगे 22, यानी 22 रन, 3 गेंदे 4 रनों की जरूरत, 3 गेंदे 4, कौन बनाएगा रन 4, किसको मिलेगी जीत और किसकी होगी हार, ये पता चलेगा। लेकिन रन बना रहे हैं 4, गेंदे 3, कौन किसकी बजाएगा बीन, अब ये भी हम देखेंगे। अविनाश के सामने खिलाड़ी है, 3 में 4 रनों की है जरूरत। इस बार हवा में खेला, खिलाड़ी कर रहे हैं गेंद का पीछा, ओहो हो, कमाल का कैच, उल्टे भागते हुए कैच को पकड़ा, कैच ऑफ द मैच, ये बन सकता है टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। दो गेंदे 4 रन की समीकरण, हाई वोल्टेज ड्रामा। अविनाश अगर ये रन बचाते हैं तो इनको कंधों पर लेकर नाचेगी टीम कार्ड भैरव गोबर, लेकिन बल्लेबाज जो नए गए हैं, खिलाड़ी का नाम है स्वप्निल, स्वप्निल अगर ये रन बनाएंगे तो स्वप्निल को भी कंधों पर उठाकर नाचेगी वो टीम डावरे। कौन सा खिलाड़ी कंधों पर उठाया जाएगा, किस टीम को खुशी मनाने का मौका मिलेगा, किसको मिलेगी खुशी, किसको मिलेगा गम,
ये पता चलेगा, क्योंकि 2 गेंदे 4 रन का समीकरण मैदान के अंदर जारी है। 2 गेंदे 4। ये गेंद इस मैच में बहुत कुछ बताकर जाएगी। ये गेंद वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट डिलीवरी इन द मैच। उड़ाया जरूर हवा में, खिलाड़ी कर रहे हैं पीछा। डीप एक्स्ट्रा कवर, एक आया, दूसरे की कोशिश, दूसरा भी आया, तीसरे की कोशिश की जा रही है। 2 रन यहां से मिलाए जाएंगे। देखिए क्या क्या हो रहा है मैच के अंदर। दबाव, प्रेशर, मानसिक दबाव, साइकोलॉजिकल प्रेशर मैदान के अंदर। दबाव में बिखरना नहीं, दबाव में निखरना होता है। एक गेंद जीत के लिए 2 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है। कंपलसरी चेसिंग नियम मतलब 2 रन कैसे भी करके बनाने पड़ेंगे तो ही जीतेगी टीम डावरे। लेकिन अगर ये रन बचाए जाएंगे तो जीत सकती है टीम काड़ भैरव गोबर। ऐसा ही मैच हुआ था कल के रात में। 1 गेंद 2 रन चाहिए थे और कल की रात में वो मैच में 1 ही रन आया था और बॉलिंग करने वाली टीम जीती थी उस मैच में। यानी यहाँ से 1 रन भी आता है तो भी टीम काड़ भैरव गोबर जीत तक पहुंच सकती है। लेकिन 2 रन आए तो डावरे टीम की जीत 100% सुनिश्चित हो सकती है। अविनाश के सामने है स्वप्निल और अविनाश, कोपर और डावरे। 1 गेंद 2 रन। इस बार खेला, मिस टाइमिंग हुआ, एक तो किया है पूरा, सपना हुआ है काल भैरव कोपर का पूरा। जो मारता है बाजी वही बनता है बाजीगर। मेरे दोस्त, जो जीता वही होता है सिकंदर। जीत का सपना साकार किया था, सपने को देखा था, पूरा भी किया। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो छूना आसमान बागी है। काल भैरव कोपर को मिली है जीत और बनी है चौथी टीम जो होगी क्वालिफाई। चला पिरकोन संघ